रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार, मी विक्रम गोखले. तुम्हा सगळ्यांचं दुसरी बाजू या सह्याद्री वाहिनीवरच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रमैत्रिणींनो, मागे एकदा मी असं म्हणालो होतो की जगामध्ये दिसती जे चढले, पावलो पावली ते लढले, अशा काव्यपंक्ती आहेत. आपण नेहमी अशाच लोकांना इथे बोलवतो की ज्यांच्या आयुष्याकडे बघून किंवा ज्यांचं आयुष्य समजावून घेताना आपल्याला हे लक्षात येतं की माणसं मोठी होतात, पण ती मोठी होण्याकरता त्यांना काय काय करावं लागतं आणि ते कसं करतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला इथे बोलवलेलं आहे की अतिशय साध्या वातावरणात वाढलेला हा माणूस अतिशय साध्या साध्या गोष्टी करत करत त्या साध्या गोष्टीतूनच पुढे आपल्याला कुठे जायचं आहे याचा विचार करून तो आज ज्या ठिकाणी येऊन पोचलेला आहे, तो सगळा रस्ता तो त्यांनी कसा पादाक्रांत केला ते आपल्याला पाहायचं आहे. या गृहस्थाला इथे बोलण्यापूर्वी आपण पाहणार आहोत त्याच्यावरची एक चित्रफीत. तो फारसा माहिती नाही लोकांना, तो फक्त आमच्या क्षेत्राला लोकांना माहिती आहे, परंतु सगळ्यांना कळला पाहिजे म्हणून त्याची एक चित्रफीत पाहूया. चित्रफीत. अमेयचं बालपण हे एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. वडिलांना राजकारणाची आवड असल्यामुळे ती आवड उपजतच अमेयमध्ये निर्माण झाली. शिक्षण पूर्ण करून काही काळ अमेयनं हॉटेलच्या व्यवसायात लक्ष घातलं. व्यवसाय करता करता तो राजकारणातही सक्रिय झाला. लय भारी या चित्रपटाचा निर्माता म्हणून त्यानं मराठी चित्रपटसृष्टीत आपलं एक वेगळं नाव कोरलं. अनेक चित्रपट आणि मालिकांच्या नाटकांचा निर्माता म्हणून अमेय आज ओळखला जातो. जाणून घेऊया या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू. तर स्वागत करूया अमेय खोपकर याचं. अमेय, अरे नको तू बस. कार्यक्रम पाहिलाय का आमचा कधी? एक 2-3 एपिसोड पडले. बरं, साधारण तुला कल्पना आहे. हो. आपण त्याप्रमाणे गप्पा गोष्टी करणार आहोत. येस. तुझ्या बालपणापासून आपण सुरुवात करूया, ठीक आहे? अमेय, आज तू जो काही झालेला आहेस तर तो प्रवास समजावून घेण्यापूर्वी तुझं बालपण, तुझा जन्म ठिकाण इथपासून सुरुवात कर. मला असं वाटतं की अजून जे ध्येय आहे किंवा जो काही विचार केला होता लहानपणापासून करत आलो आहे, अजून झालेलं नाही आहे, ते गाठायचं आहे. आणि तो गाठण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. माझं लहानपण हे दादरमध्ये गेलं. जन्म मुंबईतला? जन्म मुंबई, वाडी हॉस्पिटल. आणि 19 सप्टेंबर जन्मतारीख 1978. माझं बालपण हे दादर भागात गेलं आणि मी शारदाश्रम शाळेमध्ये माझं शिक्षण पूर्ण आलं. म्हणजे शारदाश्रम शाळा सगळ्यांनाच माहिती आहे, अख्ख्या जगाला ती शाळा माहिती आहे, सचिन तेंडुलकर आणि अख्ख्या क्रिकेटमुळे. पण त्यावेळेला ज्यावेळेला सचिन आणि विनोद कांबळे हे जेव्हा त्यांनी एक 750 रनची पार्टनरशिप केली होती, तर आम्हाला अख्ख्या शाळेलाच क्रिकेटर व्हायचं होतं. मग आम्ही शिवाजी पार्कला रमाकांत आचरेकर सरांच्याकडे आम्ही तो कॅम्प जॉईन केला. अरे वा. मी पण गेलो होतो, पण एका दिवसासाठी गेलो होतो, कारण तो पहिल्या दिवशी कॅच प्रॅक्टिस होती आणि कॅच पकडताना बॉल डोक्यात पडला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून क्रिकेट बंद केलं होतं. मग फक्त जर का शाळेच्या ज्या काय मॅचेस व्हायच्या वानखेडेला किंवा इतर ठिकाणी, पण त्या भागाला आम्ही सगळे आवर्जून जायचो. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर
जे नाव अख्खं आलं होतं आणि तो आमच्या शाळेतला, मी त्या शाळेमध्ये, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण एक ना की मी जरी क्रिकेट जे आमच्या शाळेचं ओळखलं जातं ते जरी मी खेळलो नसलो तरीसुद्धा मी शाळेमध्ये NCC मध्ये मी CHA मध्ये, CHA म्हणजे प्रमुख असतो तो. अरे वा. NCC चा. आमचं 3rd महाराष्ट्र बटालियन असं NCCचं बटालियन होतं आणि मी त्याचं CHM होतो. आणि मला ॲक्च्युली RD कॅम्पला जायचं होतं. त्याच्या आधी मी कोल्हापूरचा एक ट्रेकिंग कॅम्प असतो 1 महिन्याचा, तो मी पूर्ण केला होता. अनेक कॅम्प्स NCCचे पूर्ण केले होते. कोल्हापूरला कुठे? टेमलाई हिलच्या आसपास? कोल्हापूरला नाही, कोल्हापूरला ज्योतिबाच्या इकडे बरं, बरं. एक त्यांचा बेस कॅम्प असायचा. आणि मग तिकडनं ते एक महिना सगळे डोंगर ट्रेकिंग करून परत तिथे यायचं. तर त्याचा माझ्या अजूनही बॅच आहे. आणि शाळा झाल्याच्या नंतर मग तसा शिक्षणाशी माझा काही फारसा संबंध नाही, पण रुपारेल कॉलेजमध्ये मी होतो आर्ट्सला. आणि मला आई वडील काय करायचं? नाही, आई घर सांभाळायची, हाऊसवाईफ. पण बाबा पहिल्यापासूनच आमचा बेस समाजकार्य आणि वडील, म्हणजे मी अगदी लहानपणापासून असल्या वडील राजकारणामध्ये, तर मी हे बघत आलो आहे. घरी येणारी लोक, त्यांच्या समस्या, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची मी घरी येणारी लोकं बघितलेली आहेत. त्यांच्यावर होणारे अन्याय बघितलेले आहेत. अनेक आंदोलनं मी बघितलेली आहेत. अनेक म्हणजे मी लहान असताना मनोहर जोशी सर किंवा बाळासाहेब, राजसाहेब, उद्धवसाहेब ह्यांचं मी अनेक वेळा ह्यांचं मी बघितलेलं आहे, म्हणजे लहान असल्यापासून. त्यामुळे तो एक राजकीय इच्छा किंवा राजकारणात जाऊन पुढे चांगलं करण्याची इच्छा ही लहानपणापासून आहे. पण त्यावेळेला काही जमलं नाही. पण अगदी लहानपणापासून जेव्हा शाळा म्हणजे संस्कार सगळे हे होते की राजकारणाचं जगही बघायचं, क्रिकेटचंही बघायचं. हां होती. पण मुळात जर का तुम्ही माझ्या मित्रांना विचाराल ना, तर आता कधी कधी मी कुठल्या मिटिंगला जातो किंवा कुठल्या डिबेटला जातो, आत्ता चर्चेला जातो, तर लोकांना मी अशा प्रचंड सिरियस आणि काय रागीट माणूस वाटतो. पण मी खरंच तसा नाही. नाही मी मॅम, तुम्ही मित्रांना विचाराल, माझ्या एवढा वात्रट कोण नाही. म्हणजे लहानपणापासून जेवढ्या मस्ती मी केली आहे, मला असं वाटतं इतर कोणी केली असेल. असे अनेक किस्से माझे मित्र तुम्हाला म्हणजे चांगल्यापणे सांगू शकतात. आता तू रुपारेल म्हणलास ना? रुपारेल. पण मग तू किती, तुझं शिक्षण झालं किती मग? नाही, मी काय केलं, मला ॲक्च्युली हॉटेलमध्ये नंतर इंटरेस्ट जास्ती वाढायला लागला. तर जुनं जे सेंटर एअरपोर्ट हॉटेल आहे, बरोबर, जुनं सेंटर एअरपोर्टला मी हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घ्यायला सुरू केली. म्हणजे राईट फ्रॉम तुमचं हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, किचन पासून सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी तिथे ट्रेनिंग गेली. आणि त्याच्यानंतर मी साधारण केव्हाची गोष्ट? ही गोष्ट असेल साधारणतः 95-96. म्हणजे आपली केव्हा तरी भेट झाली असेल. नाही, मी माझ्या सगळ्या बिझनेस मीटिंग या सेंटरला व्हायच्या त्यावेळेला, कारण मी त्यांचा मेंबर होतो. अच्छा. नाही, त्याच्यानंतर मग ॲक्च्युली आमचं कमल अदीब नावाचा एक मॅनेजरियल लेवलचा एक हे सेंटर एअरपोर्टला, हे सहारा 1 आता काय सहारा स्टार आत्ता झालं. त्याच्यापूर्वी सेंटर होतं. एनिवे, यू कॅरी ऑन. तर आमचं ॲक्च्युली कारल्याला जिथे एकवीर देवीचं मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी वेहरगाव जे गाव आहे, त्या गावामध्ये ह्या गावात देखील मी वेहरगावामध्ये मी लहानाचा मोठा या गावात झालो. हो काय? हो, वेहरगावात. आणि तिथे आमची जागा आहे. तिथे आम्ही आता ते अमेय रिसॉर्ट नावाचं तिथे आम्ही आमचं, तिथे मी जेवलेलो आहे. नाही, तुम्ही उद्घाटन केलं? कुठे? त्या अमेय रिसॉर्टचं. हा, मी उद्घाटन केलं. हो, पण तिथे जेवलोय मी. बासुंदी होती. हो, बरोबर. तेव्हा व्हेज फूड फेस्टिवल सुरू झाला होता. आणि तर तिथे मला ते कसंही, मुळात जर का आपल्याला हॉटेल चालवायचं असेल, शेट्टी बघा कसे, ज्यांना जर का तुम्हाला हॉटेल चालवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला गल्ल्यावर थांबावं लागतं, तुम्हाला स्वतःला मार्केटिंग करावं लागतं. मी इकडनं म्हणजे हे नाही सॉरी त्याच्यानंतर मग मी सेंटर एअरपोर्टच्या नंतर ज्यांना मी माझ्या ह्या हॉटेल क्षेत्रातले गुरु मानतो, सन्माननीय विठ्ठल कामत सर यांच्या हॉटेल ऑर्किडमध्ये मी साधारणतः 1.5 वर्ष तिथे ट्रेनिंग घेतलं आहे. मग कधी कधी ते सर एवढे स्ट्रिक्ट होते, पण त्यांनी मला शिकवलं हॉटेल व्यवसाय कसा करायचा, कसा प्रामाणिकपणे करायचा, हा मला विठ्ठल कामत सरांनी शिकवलं. त्यांच्याकडनं मी शिकलो. म्हणजे मी त्यांना बघितलेलं आहे विठ्ठल कामत सरांना, की समजा का तिथे जसं इतर हॉटेलमध्ये कॅफेटेरिया असतो स्टाफसाठी,
ऑर्किड हे इको फ्रेंडली हॉटेल असल्यामुळे तिथे इकोटेरी आहे. मी त्यांचाही मेंबर होतो, विठ्ठलचाही मेंबर होतो मी. अच्छा, तर तिथे ते देखील स्वतः हॉटेलचे मालक असून त्या जिथे स्टाफ जेवतो त्या लाईनीत ते उभे राहतात. भले स्वीपर असेल, ट्रेनी असेल, त्याच्याबरोबर बसून ते जेवतात. बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्यांच्या खूप शिकायला मिळाल्या, ज्या मला पुढे माझ्या हॉटेल व्यवसाय जे मी करत असताना माझा खूप फायदा झाला. मी हॉटेल भाज्या मी स्वतः दुपारी इकडे मला वाटतं 2:15 का 2:15 जी सिंहगड एक्सप्रेस आहे त्याने मी लोणावळ्याला उतरायचो. मी अख्खं भाज्या जे काय सामान लागेल ते विकत घ्यायचो, खरेदी करायचो होता. एक छोटी रिक्षा करायचो, टमटम करायचो आणि तिकडनं एक 8 किलोमीटर आमचं वेरगाव आहे कारल्याला, तिथे जायचो. आणि म्हणजे मला खूप मजा यायची हॉटेलचा व्यवसाय करताना. पण त्याच्यानंतर कालांतराने एका नवीन पक्षाची स्थापना झाली. मग त्या नेत्याकडे मी पहिल्यापासूनच मला त्या नेत्याचं वक्तृत्व म्हणा, कर्तृत्व म्हणा, काम करण्याची पद्धत म्हणा, ती मला माझ्या आवडीची होती. आणि त्यांना लहानपणापासून बघत आलो होतो राजसाहेबांना. त्यामुळे त्या पक्षाच्या स्थापनेपासून मी त्या पक्षात आहे. त्यानंतर हळूहळू एक विषय घेत आंदोलनं केली. मला असं वाटतं की मला अभिमान आहे, मी पक्षाचा पहिला माणूस आहे ज्या तडीपार केला होता. इतर लोकांना लाज वाटते सांगायला, पण मराठी विषयावर आंदोलन करून तडीपार झालेला मी पक्षाचा पहिला कार्य, म्हणजे अनेक सहकारी आहेतच. त्याच्यानंतर मग राजकारणाची ओढ किंवा चित्रपट क्षेत्रात निगडीत होणाऱ्या लोकांवर अत्याचार आणि हे बघत गेलो एक गोष्टी, आणि त्याप्रमाणे आंदोलन करत गेलो. आणि त्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं, काही वेळेला यश आलं नाही, पण तो प्रवास आजही सुरू आहे आणि तो असाच कायम राहील. एकदम म्हणजे एखाद्या 5 स्टार किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये वेटर म्हणून किंवा ट्रेनी म्हणून काम करून बाहेर पडल्यानंतर एकदम चित्रपट क्षेत्राकडे तू आलास. तो जो प्रवास आहे तो ऐकण्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. मित्रांनो, पाहत रहा अमेय खोपकर या गृहस्थांबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. चित्रपट क्षेत्रामध्ये माझा फक्त मराठी माणसाचा असला पाहिजे आणि तो आहे. ह्याला इतर लोक दावण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांना तिथे थांबवण्याचं हे काम मी मला जसं मला जमतं, जेवढं मला कळतं, मी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. तर या विश्रांतीनंतर पुन्हा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत अमेय खोपकर या तरुणाबरोबर. अमेय, तुझी मला कौतुक वाटतं की तडीपार झालेला मी पहिला आहे असं तू अभिमानाने सांगतोस. छान, गुड. पण एकीकडे राजकारणाचं थोडंसं वारं डोक्यात गेलेलं, समाजकार्याचं वारं डोक्यात गेलेलं, एका बाजूला वेटर म्हणून सुद्धा नोकरी करायची तयारी, ट्रेनिंग घ्यायची तयारी, आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्र किंवा रंगमंचाचं क्षेत्र याच्यामध्ये येण्याची मनातली उभारी. कसं काय जुळून आलं? याला कारणीभूत श्रेयस तळपदे आहे, संजय जाधव आहे आणि अंकुश चौधरी आहे. त्यांची एक सिरियल यायची एका मराठी चॅनलवर, क्या बात है नावाची. त्याचं लिखाण मला वाटतं मंगेश कुलकर्णी पण ती लिहायचे. मंगेश कुलकर्णी आमच्या हॉटेलला हे लोक, हे माझे मित्र, मुळात श्रेयस तळपदे माझा मित्र. तर श्रेयसमुळे संजयजी आणि अंकुशची ओळख झाली. ते हॉटेलला यायचे, रेवर ते लिखाणाला यायचे. ते 8-8, 10-10 दिवस तिकडे लिखाण करायला बसायचे. तर मला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा त्यांच्यावर मी बसायचो, गप्पा मारायचो. अनेक ओळखी होत गेल्या, अनेक गोष्टी कळत गेल्या त्यावेळेला. आणि जसजशा ओळखी होत गेल्या तसजसे त्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर किंवा इतर लोकांवर, कलाकारांवर, निर्मात्यांवर, तंत्रज्ञांवर होणारे प्रॉब्लेम्स हे समजत गेले. मग कुठेतरी मला जे वारं म्हणाला समाजकार्याचं, जे लहानपणापासून घरात बघत आलो आहे, कुठेतरी मग त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं मला ते, कारण मी खरं सांगतो, मला ना माझं पहिल्यापासून एक आहे की चित्रपट क्षेत्रामध्ये माझा फक्त मराठी माणसाचा असला पाहिजे आणि तो आहे. ह्याला इतर लोक दावण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांना तिथे थांबवण्याचं हे काम मी मला जसं मला जमतं, जेवढं मला कळतं, मी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. ह्याला काही लोकांनी त्याला गुंडगिरीचं नाव दिलेलं आहे, मला मान्य आहे. जर का एखादा विषय, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जर का
आपण याविषयी बोलूया, पण तुझ्या मित्रांपैकी काही लोकांनी तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दल काही बाईट्स दिलेले आहेत, ते जरा आपण पाहूया. अमेय हे एक विलक्षण रसायन आहे. म्हणजे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट विभागाचा अध्यक्ष, चित्रपट सेनेचा अध्यक्ष म्हणून तो उत्तम काम करतो आहे. किंबहुना अत्यंत चांगल्या अर्थी मी हा शब्द वापरतो आहे, पण त्याची चांगल्या अर्थी दहशत आहे की एखादं चुकीचं काम केलं आणि आपण अमेयकडे गेलो तर आपली कोणीतरी दखल घेईल, हे चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटतं. आणि तेच मला वाटतं अमेयचं सर्वात मोठं अमेयला मिळणारं कॉम्प्लिमेंट आहे. अमेय खूप धाडसी आहे, अमेय खूप डेअरिंगवाला आहे, अमेय लोक घाबरतात, हे सगळं अगदी खरं आहे. पण अमेयची एक दुसरी बाजू आहे. हे दुसऱ्या बाजू कार्यक्रमात आहे म्हणून मुद्दामून ही दुसरी बाजू सांगतो आहे. अमेयच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं आहे. अमेयची मैत्री म्हणजे रोजची आमची परीक्षा असते. अमेयची मैत्री, अमेयचा फोन आला की आत्ता अमेय फोनवर काय बोलेल समोरनं हे कधीही सांगता येत नाही. मग तो लहान मुलासारखा चिडतो, तो रुसतो, तो हसतो, संध्याकाळी परत भेटतो, दुसऱ्या दिवशी परत चिडतो. हे कायम सिलसिला चालू असतो. पण मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या क्षेत्रात काम करत असताना हे आपलं बालपण टिकून ठेवणं हे इतकं महत्त्वाचं आहे आणि ते अमेयला बरोबर जमलेलं आहे. त्याला खूप स्वप्न आहेत त्याला खूप काही करायचं आहे. त्यांनी छोटी स्वप्न कधी पाहिलीच नाहीत. म्हणजे त्याला आता फिल्म करायची असेल तर मला वाटतं तो आता डायरेक्ट नॉर्थ पोलवर जाऊन मी कसं शूट करू, मग हेलिकॉप्टर कसं येईल, मग 3 विमानं माझी कशी लँड होतील, अशी सगळी स्वप्न बघतो. ही स्वप्न त्याची खरी होत एक दिवस, एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. अमेय माझा मित्र म्हणून मी तुझ्याबद्दल सांगणार आहे. आज तो मित्रांच्या बाबतीत इतका श्रीमंत आहे ना, त्यांनी कुठेही हाक मारली तर त्याच्या मागे 100 मुलं उभं राहतात. मुलं म्हणजे मित्र, मी म्हणतोय. इतकं तो मित्रांना जपतो, कोणाला कधी नाही म्हणत नाही. काही प्रॉब्लेम झाला, अरे यार काय झालं, तो स्वतःहून आधी एकतर विचारतो. हे फार कमी लोक असतात की स्वतःहून विचारतात काय प्रॉब्लेम आहे बाबा तुझा. तो स्वतःहून विचारतो काय झालं, ते सॉल्व्ह करण्याचा तो मनापासून प्रयत्न करतो. नुसते बोलून जाणारे बरेच असतात, पण आम्ही तुझ्याकडे तो एक गुण आहे. त्यामुळे तुझ्याकडे आहे ना माणसं ओढली जातात, खेचली जातात. आणि हा गुण जप सांगतो मी, कारण हा फार दुर्मिळ गुण आहे आणि जो तुझ्यात आहे. तुझ्याबद्दल बोलायचं तर एका बाईटमध्ये बोलणं फार कमी आहे, पण मला जे जास्त तुझ्याबद्दल आवडतं ते मी सांगितलं. तुझी एक गोष्ट मला मान्य आहे की कोणावरही अन्याय होत असेल, आणि मग विशेषतः मराठी माणसांवर, तर तुझा जो कुठला राजकीय पक्ष आहे त्याचा एक कार्यकर्ता म्हणून आणि सामाजिक काम करण्याची तुझी एक उर्मी आहे लहानपणापासून, किंवा घरातलं हे आहे बाळकडू, हे सगळं मला मान्य आहे. पण हे करत असताना त्याला दादागिरीचं स्वरूप यावं अशी काही तुझी इच्छा नाही? नाही, मुळीच नाही. पण मग लोक जेव्हा असं म्हणतात की दादागिरी होते, तेव्हा तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की एखादा विषय कुठला घेतला आपण, जर का कुणाला अन्याय झाल्याच्या नंतर जर का कुणाला निवेदन देऊन देखील कळत नसेल आणि त्यांना जी भाषा समजते, जर का त्यांना त्याच भाषेत समजावं जर का ते काम होत असेल तर मला ते मान्य आहे ना. पण तुला मी एक माहिती असेलच, मी काय सांगणार तुला, पण मी आता सिंटाचा प्रेसिडेंट आहे. संबंध भारतातली मोठी अग्रगण्य अशी ऑर्गनायझेशन आहे सिंटा, त्याचा मी प्रेसिडेंट आहे. आमच्या नियमांप्रमाणे विविध राजकीय पक्षांच्या अशा काही म्हणतोयस तू संघटना आहेत, पण त्यांचं ॲफिलिएशन नाही, गव्हर्नमेंटची परवानगी नाही. गव्हर्नमेंटची परवानगी ऑर्गनायझेशन बांधायला आवश्यक नाही असं तुम्ही समजता, परंतु जे मग तुमच्याकडे येतात त्यांना सिंटाची मेंबरशिप मिळत नाही. याबद्दल काय करायचं? नाही, मला असं वाटतं की आमची जी असोसिएशन, इतर ज्या राजकीय पक्षांच्या ज्या असोसिएशन आहेत ना, सगळ्या पक्षांच्या राजकीय आमचं लेबर लॉ आमच्या बरोबर रजिस्ट्रेशन आहे. तुम्ही बरोबर म्हणता, सिंटाची ॲफिलिएशन नाही आहे. का होत नाही आहे, का करत नाही याची कल्पना मला नाही. कदाचित त्यांना आमची काम करण्याची किंवा आंदोलन करण्याची पद्धत मान्य नसेल. आता राहिला प्रश्न, माझं असं म्हणणं आहे, मी हे नेहमी पाळतो की कुठलंही शूटिंग, कोणाचंही शूटिंग बंद पाडू नये. हां, शूटिंग बंद पाडणं हे आमचं काम नक्की नाही आहे. तुम्ही माहिती घ्या, आम्ही अजूनपर्यंत कुठलेही शूटिंग बंद पाडले नाही आहे. कारण मला माहिती आहे की कारण मी स्वतः प्रोड्युसर आहे. आता एखादं युनिट
हे जर का त्या दिवशी शूटिंग बंद पडलं ना तर तो स्पॉट बॉय जो असतो किंवा लाईटमॅन जो असतो ना त्याचा पर डेचा असतो, त्याच्यावर त्याचे खायचे प्रॉब्लेम्स होतात. मग आम्ही कधीच शूटिंग बंद पाडत नाही. पण जिथे जिथे म्हणून काही प्रॉब्लेम्स येतात तिथे तिथे पहिल्यांदा मग तुम्ही ते निवेदन देऊन म्हणा किंवा मग त्यांना बोलून टेबल डिस्कशन करून म्हणा, आणि बहुतेक वेळेला ह्या गोष्टी टेबल डिस्कशन ही होतात, चर्चा करून होतात. पण ज्या वेळेला चर्चा करून होत नाहीत, म्हणजे जसं पाकिस्तानी कलाकारांचा जो मुद्दा होता त्यावेळेस देखील का ना त्यांना कळवून निवेदन जेव्हा आम्ही दिलं, का ना तेव्हाच त्यांनी ऐकलं. ज्या वेळेला 48 तासाची मुदत दिली त्याच्याबरोबर आधी सगळे कलाकार पळून गेले. का तुम्हाला ती भाषा समजली? आणि मुळात तो विषय मी जर का तुमची परवानगी असेल तो मी अगदी एका मिनिटात तो विषय संपवतो. माझं एक होतं की हिंदुस्थानमध्ये चांगले कलाकार असताना हो, तो मुद्दाच मान्य आहे मला. गरज काय आणि आपल्याला बाहेरनं विशेषतः ज्या कलाकार वेळेला आणायची? शत्रुत्व निर्माण झाले गेली 65-70 वर्ष, तेव्हा पुन्हा पुन्हा काय करायचं आहे ते, हे अगदीच बरोबर आहे. हे अगदीच बरोबर, हे मलाही मान्य. हां, आणि कसं होतं की आपल्याकडे चांगले कलाकार आहेत. बरं, मग ते कुठच्याही भाषेचे असो, हो, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, कुठल्याही जाती आपल्याकडे धर्माचे आहेत असो. ना कलाकार. ते हिंदुस्थानी आहेत. कारण पहिले नाही, ती एक फॅड झालेलं आहे, ते एक फॅशन झालेली आहे की पाकिस्तानी लोकांना बोलवायचं आणि आपण कसे सहृदय आणि समजूतदार आहोत हे वेगळा दाखवून विषय येतो. द्यायचं. ते तुम्हाला होतं का सांगतो. काय होतं, एखाद्या पाकिस्तानी कलाकार इकडे बोलवलं म्हणजे आम्ही आंदोलन करणार, सगळ्या न्यूज चॅनलवर त्यांची प्रोमो चालू आहेत, त्यांना पब्लिसिटी मिळते त्यांना. तर त्यांना असं वाटतं की आमची काय पब्लिसिटी एजन्सी आहे. तर आता ते वेगळ्या पद्धतीने ते आंदोलन यापुढे होईल आणि ते लवकरच दिसेल. तू निर्मिती क्षेत्राकडे कसा वळलास? कारण अतिशय अवघड असं आणि ज्याच्यामध्ये ह्याची गरज असते असं अगदी. क्षेत्र आहे. काय झालं, माझ्या ज्या सहकारी आहेत शालिनी ठाकरे आणि जितेंद्र ठाकरे, आम्ही अगदी असं ठरवलं होतं की अरे आपण ह्या एवढ्या असोसिएशनच्या प्रॉब्लेम्स येतात, हे होतं ते होतं, आपल्याला सतत कंप्लेंट्स येत आहेत, तर आपण स्वतः तलावात उतरून पोहल्याशिवाय आपल्याला त्यातल्या अडचणी कळणार नाही. आपण स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढूया म्हणून आम्ही स्वतःची कंपनी स्थापन केली. त्याच्यानंतर चांगली टीम एकत्र आली. मराठीमध्ये रितेश देशमुखचा तो लयभारीची आमची पहिली निर्मिती आहे. तो आमचा पहिला मराठी चित्रपट लयभारी. यू आर द प्रोड्युसर. येस. लयभारी रितेश देशमुख त्याचा पहिला मराठी फिल्म, शरद केळकर आणि जो निशिकांत कामत चांगला आहे. हिंदीमध्ये याचं नाव आहे, त्यांनी तो नाही तो चांगलाच आहे, डिरेक्ट निशिकांत केला. अतिशय चांगला आहे. आणि तो पिक्चरचं अख्खं प्रोसेस करताना ना, काय एखादा चित्रपट बनवताना अबे आता तुम्हाला अगदी सांगतो की आपलं बरं वाटतं बोलायला, ये होणे नाही दूंगा, हा बंद पाडीन, ते मागे काही कारणं असतात. पण ते बोलत असताना की एखादा चित्रपट बनवताना काय करावं लागतं ना, ते त्यावेळेला सगळं त्या प्रोसेसमध्ये समजलं आहे. एक प्रश्न विचारतो. तुझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जे जेन्युइनली सामाजिक कार्य करतात, भले ते स्वतंत्रपणे करत असतील, एखाद्या राजकीय पक्षाचा आश्रय घेऊन करत असतील, परंतु हा चित्रपट लागता कामा नये, आम्ही पडदे फाडू, आम्ही पोस्टर फाडू, आम्ही अमुक करू, दगडफेक करू, काय जे असेल ते, हे सगळं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पाण्यात उतरता आणि चिखल आहे का गाळ आहे का खोल पाणी आहे हे तुम्हाला जेव्हा कळतं, तेव्हा मग तुम्हाला ह्या अशा पद्धतीच्या घोषणा किंवा अशा पद्धतीची वागणूक, अशा पद्धतीचे आविष्कार, निषेध व्यक्त करण्याचे, हे योग्य वाटतात की अयोग्य? आत्ता जी तुम्हाला मी जी हे सांगितलं की मी जी बोलण्याची किंवा आमच्या आंदोलनाची पद्धत, हे कधी होतं, ज्या वेळेला माझ्या शहराचं नाव कोणी बंबई आणि बॉम्बे घेतं तेव्हा होतं. मुद्दाम मुंबई घेत नाहीत तेव्हा होतं. वर्क विसावर न आणता, म्हणजे आपल्याकडे टुरिस्ट विसावर काम करण्याच्या दूरची गोष्ट, काम शोधणं पण अलाउड नाही आहे. इथे टुरिस्ट विसावर चित्रपटात काम करतात तेव्हा होतं. ते चुकीचं आहे, ते बरोबर आहे. म्हणजे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही करता ते बरोबर आहे. या अगेन्स्ट ज्या वेळेला पाकिस्तानी कलाकार घेऊन काम करतात त्यावेळेला ही भाषेचा एकदम करेक्ट. आणि ह्या तिन्ही गोष्टी मी नाही करत किंवा आमचे सहकारी नाही करत, बरोबर. तेव्हा आम्हाला त्यावेळी ही भाषा वापरायची वेळ येत नाही. बरोबर. लयभारीच्या संदर्भामध्ये काही विशेष महत्त्वाच्या अनुभव की ज्यामुळे तू पुढची निर्मिती करायला निघालास किंवा थिएटरमध्ये आलास? लयभारीचा खरं एक चांगला उत्तम हैदराबादचा किस्सा आहे, जो खरं म्हणजे लोकांपर्यंत आज खरा बाहेर येईल. तर तुम्ही मला एक 3-4 मिनटाचा किस्सा असेल तो.
आमचं लय भारी चित्रपटाचं शूटिंग चाललं होतं हैदराबादमध्ये. आणि हैदराबादमध्ये रामोजीला प्रचंड तिकडच्या लोकांची एक युनिटी. युनिटी आहे, म्हणजे त्यांच्याला खरंच शिकायला हवं. म्हणजे हो, आमचं तिकडे त्या बंगल्याच्या आतमध्ये म्हणजे रितेश देशमुखचा जो बंगला दाखवला आहे ते शूटिंग चाललं आहे. आणि ऋषी कामत रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही, बरं आमच्याकडे त्या बंगल्याची ऑफिशियल परमिशन आहे याच्यावर. दुपारी तिकडच्या रिजनल याचे प्रोड्युसर, त्यांची अख्खी डिरेक्टर टीम, आर्ट टीम सगळे आले. त्यांनी बंगला बाहेरनं रंग लावायला सुरुवात केली. आमच्या जे होते त्यांनी मला, निनाद बत्तीन, त्यांनी मला फोन केला. मी सितारा हॉटेलमध्ये मी झोपलो होतो, त्यांनी मला फोन केला. मी ताबडतोब सेट राहील. मग काय आलं ते प्रोड्युसर आतमध्ये त्यांना म्हणतात की दुपारी 2ला रिकामं करायचं म्हणून. म्हटलं त्याला आपण दादागिरी महाराष्ट्रात हो, तिथं कोण ओळखतं रामोजीला आपल्याला. म्हटलं चल, आमचं युनिट तिकडे सगळं. म्हटलं काय अर्थ आहे, मी आवाज ओळख तिकडे, काय अर्थ आहे. आणि ते असे खूप लांब बसले होते गार्डनमध्ये. मी निनादमध्ये म्हटलं चल मारबर. मी गेलो चालत 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 चालत. मी पहिला असा होतो, चालत 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 तिथपर्यंत गेलो. ते प्रोड्युसर बसले. म्हणजे निनामध्ये जाऊन त्यांना सांगितलं मला भेटायचं म्हणून, की ह्या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत, त्यांना भेटायचं आहे. मी गेलो तर निनादला पण आधी वाटलं की आईला काय आता करतो की काय, आता काय अंगावर जातो का काय. मी जवळ गेलो. सर, स्मॉल प्रोड्युसर सर, रिजनल फिल्म सर, मराठी फिल्म सर, आय फ्रॉम महाराष्ट्र सर, प्लीज अलाव मी टू शूट सर, डिरेक्टर नॉट लिस्निंग सर. त्याला पण माझी दया आली, त्यांनी मला परमिशन दिली. 4 पावलं पुढे आलो. निनादला म्हटलं निनाद, यातली कुठलीही गोष्ट बाहेर कळली नाही पाहिजे. आपला तो स्वभाव आहे ना. पण तेव्हा कळलं की आपलं काम करून घ्यायचं असेल तर या देखील गोष्टी कराव्या लागतात. म्हणून म्हटलं की जेव्हा आपण तलावात उतरत नाही त्यावेळेला आपल्याला कळत नाही की कसं हे क्षेत्र वर्क होतं ते. बरं. पुढच्या तुझ्या जे प्रोडक्शन आहे तिकडे आपण जाणार आहोत, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा अमेय खोपकरांच्या बरोबरच्या गप्पा गोष्टी दुसरी बाजूमध्ये. काही जे निर्माते, सो कॉल्ड निर्माते, म्हणजे ज्यांच्याकडे त्यांना मला वाटतं वन टाइम प्रोड्युसर, वन टाइम, माझा मुलगा हिरो, माझी मुलगी हिरोईन, हे घे 3 कोटी रुपये, पिक्चर बनव. कसं का लोक जातील पिक्चर बघायला. विश्रांतीनंतर पुन्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गप्पा गोष्टी अमेय खोपकर याच्याबरोबर. अमेय, तुझ्या पुढच्या उत्तराकडे किंवा आपल्या पुढच्या डिस्कशनकडे जाण्यापूर्वी तुझ्या वडिलांचा एक बाईट आहे आपल्याकडे, तो आपण पाहणार आहोत. आणि नंतर लगेच आपला सगळ्यांचा लाडका महेश मांजरेकर, वा, त्याचाही बाईट आहे, तो जरा बघूया. अमेय हा काय खोडकर नव्हता. म्हणजे एक दिशा त्याला काही मिळेल असं मला वाटलं नव्हतं की सर्वसामान्य जो मुलगा आपलं दैनंदिन जीवन जगतोय तसं तो दैनंदिन जगत होता. लाड जास्ती त्याने आपली करून घेतलेली नाही, किंवा जो खोडकरपणा असतो लहान मुलात की हा डबा उघड, तो डबा उघड, तसला त्यांनी काय प्रकार केला नव्हता. अमेयला नंतर मी रुपारेलमध्ये प्रवेश दिला. रुपारेलला गेल्यानंतर हा आता पुढे काय करणार म्हणून मला थोडा विचार आला. मी त्याला विचारलं, बा तुला काय करायचं आहे. तो मला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे. म्हटलं ठीक आहे. मग त्यावेळी माझ्या एकदा लक्षात आलं की माझी जागा आहे लोणावळ्याला, तिकडेच मी ह्याच्या नावाने हॉटेल चालू केलं, हॉटेल अमेय रिसॉर्ट. आणि मग त्यांनी कोर्स केला. सुरुवातीला कोर्स करताना 12-12, 15-15 तास तो कामं करायचा. आणि त्याच्या वयातली पोरं जी शिकलेली होती, जी ग्रॅज्युएशन झालेली होती, ती याला चिडवायची, अरे तू काय नुसतं कोंबड्या सोलणार आहेस का, हे करणार आहे का. तो नाराज मला घरी यायचा, बाबा काय मुलं चिडवतात. म्हणजे मी म्हटलं एक काम कर, तुझं एम काय आहे की हॉटेलचा मालक व्हायचं. मग हॉटेलचा मालक व्हायचं असताना आपल्याला हे श्रम घ्यावे लागतात. ह्याचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. हा कधी राजसाहेबांच्या जवळ गेला का त्याचे गुण ते असणारच, कारण बापाचे गुण आहेत, त्याचे ते गुण होतेच. त्या राजसाहेबांच्या जवळ गेल्यानंतर राजसाहेबांनी त्याचा नक्की पॉईंट, त्याचा नक्की एम, त्याचा नक्की विचार काय ओळखला. आणि राजसाहेबांनी त्याला दिशा दाखवली, मार्ग दाखवली. जे काय समाजाला द्यायचं आहे, देणं लागतो या समाजात आपण, ते त्यांनी बरोबर केलेलं आहे. आणि असं म्हणतात ना
की पुत्र हो ऐसा गुंडा की त्याची तिन्ही जरी लौकी झेंडा, तसा माझा मुलगा आहे. मला अभिमान आहे. नाही ना, त्याला मी एकच सांगेन की कितीही झालं, आज पैसा येतो जातो, आपण गरिबीतनं वर आलेलो आहे. पैसा काय आहे हे तुला कळलं पाहिजे आणि माणुसकी जप. शेवटच्या गळ्यात आयातला माणूस जो गरीब असेल ना, त्याच्या मुखात पाणी गेलं पाहिजे, त्याच्या मुखात अन्न गेलं पाहिजे. एवढं तू जरी केलं ना तरी भरपूर समाजकार्य केलं आणि ते करतो आहे. माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे, त्याचा मला अभिमान आहे. अमय खोपकर हा माणसाबद्दल मी काय म्हणू. कधी कधी मला त्याचा रागही येतो. काही विचार करत नाही तो कसलाही आणि कुठल्याही कामात स्वतःला झोकून देतो. कधी कधी म्हणजे नॉट ॲज अ पॉलिटिकल पण ॲज अ फ्रेंड म्हणून मला कधी कधी वाटतं की हा माणूस विचार करतो की नाही, कोणी समोरून आलं काय मला हे काम आहे तर लगेच त्यात झोकून देतो. जे कधी कधी आय फील इज पोलीस, त्याचा त्याला त्रासही होतो. पण तो माणूस तसा आहे, म्हणजे तू ॲट रिस्क ऑफ त्याला त्रास होईल असं करून तो प्रत्येकाची मदत करायला धावतो. कधी कधी ते मदत करायला धावणं कधी कधी त्यालाच गोत्यात आणतं. पण आय डोंट नो, खूपच हेल्पफुल माणूस येतो आणि ही इज देअर. म्हणजे तुम्ही बाकी कोणी नसेल, तुम्हाला माहिती असतं की एक फोन फिरवा अमयला आणि ही विल बी देअर फॉर यू. आणि माझ्यासाठी पण मित्र म्हणून त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. पण मला कधी कधी वाटतं की तो जरासं त्यांनी स्वतः एखादं कुठलंही म्हणजे कोणाला मदत करताना स्वतः थोडासा विचार करणं खूप गरजेचं असतं. ॲट द रिस्क ऑफ त्याला त्रास होईल अशी कामं करतो तो आणि आउट ऑफ द वे जाऊन काम करतो. तो माझा मित्र आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑल्सो आणि आय एम व्हेरी लकी ऑल्सो की तो माझा मित्र आहे. आणि आज मराठी सिनेमासाठी तर तो खूप म्हणजे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. थिएटर मिळण्यापासून ते काही छोटे मोठे ज्या कुरबुरे असतात त्यात यू आर देअर. म्हणजे त्यात तुला काही फायदा नाही पण तरी तू असतोस. तर इज अ ग्रेट फ्रेंड टू हॅव. तब्येतीकडे तो फारच दुर्लक्ष करतो. अमयचा स्पॉन्डिलिसिसचा त्रास खूप आहे आणि मला माहिती आहे ते पेन प्रचंड असतं. जो त्या पेनमधनं जातो त्याला खऱ्या अर्थाने माहिती असतं आणि तरी तो असतो. तो ही इज देअर फॉर एव्हरीबडी त्या इन्स्पायर्ड ऑफ दॅट पेन. राजकीय कारकीर्द म्हटलं तर हल्ली आपण काय म्हणणार, तो ही इज ऑलवेज देअर हेल्पफुल आणि जे करतो तेच करावं त्यांनी. तर अमय तू कर, पॉलिटिकली तुझे ॲम्बिशन्स ॲस्पिरेशन्स खूप असतील ते तू फॉलो कर, ते तू चेस कर. पण ॲट द एंड ऑफ द डे एक थॉट एक फॅमिलीसाठी पण राखून ठेव. ह्याच्यानंतर तू लय भारीनंतर सिनेमाकडे काही काळ पाठ फिरवलीस का काय केलंस? नाही, कसं होतं की लय भारी पण चित्रपट माझ्या अंदाजाप्रमाणे लय भारी गेव यू गुड सक्सेस. हो. नाही, कारण कसं आधी रेकॉर्ड मराठी चित्रपटामध्ये दुनियादारीचा रेकॉर्ड जास्ती होता बिझनेस वाईज. त्याचा रेकॉर्ड लयभारीने तोडला. त्याच्यानंतर म्हणजे लयभारीच्या नंतर जर का लगेचच कुठला चित्रपट सुरू करायचा आहे तर एक त्या दर्जाचं एक काहीतरी गोष्ट हवी. उगाच लयभारी आपला सुपरहिट झाला म्हणून लगेचच दुसरा पिक्चर कुठला तरी करा आणि ते एक वेळ गेला असं तरी चाललं असतं. म्हणून चामुंडेकर आता चांगली गोष्ट, चांगला चित्रपट करतो आहे जो संजय जाधव त्याचं दिग्दर्शन करतो आहे. आम्ही आता पुढल्या महिन्यात जाऊ शूटिंगला ऑन फ्लोअर आणि जो 5 जानेवारी 2018ला रिलीज होईल त्याचं टायटल आहे येरे येरे पैसा. DOP संजयच आहे ना? नाही, DOP प्रसाद भेंडे. आता जे उमा भेंडे बरं त्यांचे चिरंजीव मुलगा. ह्या चित्रपटाच्या काही कथाबिधा काही सांगू नको, पण साधारण जानेवारीमध्ये तू रिलीज करतोयस म्हणजे तुमचं शूटिंग आता लगेच सुरू होईल. मग तुझ्या ज्या थिएटर प्रोडक्शन्स आहेत तिकडे कोण लक्ष देतं? तुझी थिएटर प्रोडक्शन जी काही व्यक्ती आणि वल्ली आहे म्हणा, सौजन्याची अशी तशी आहे किंवा शांतेचं कार्ट आहे, इकडे लक्ष द्यायला कोण आहे? मगाशी तू असं म्हणालास की प्रत्यक्ष तुम्ही स्वतः पाण्यामध्ये उतरावं लागतं, तिथे आता कोण आहे? नाही, कसं आहे ना, माझं आता मी 3 नाटकं ऑलरेडी चालू आहेत. अजून एक 2 नाटकं परत लगेच सुरू होतील. मी काही टीम्स अपॉइंट केल्या आहेत ह्या गोष्टी. माझं लक्ष असतंच तिकडे. मी दर दिवशी प्रत्येक वेळेला नाटक म्हणा, सिरियल म्हणा किंवा चित्रपट माझं स्वतःचं लक्ष असतं. पण आता नाटक क्षेत्र म्हणजे नाटक करत असतं. ह्या 3 नाटकं आहेत. आमचे प्रभाकर सावंत आहेत, आमच्या प्रियांका राणे आहेत, चित्रपटामध्ये माझ्याबरोबर तबरेज पटेल आहेत. असे अनेक लोक माझ्याबरोबर
की आम्ही एक टीम हे केलं, जी लोकांना कामं वाटून कामं दिलेली वाटून दिलं, आणि ते मला खरंच बरं वाटतं की मला एक उत्तम टीम मिळाली आहे आणि त्या पद्धतीने ती लोक चांगलं काम करत आहेत आणि यापुढे देखील चांगली नाटकं करणं आणि देणं याच्यात जास्ती चांगला भार राहील. आहेत. या तुझ्या पुढच्या चित्रपटाच्या मध्ये कोण कोण आहेत? ह्या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर आहे, विशाखा सुभेदार आहे, मृणाल कुलकर्णी आहे, अतुल परचुरे आहे, मेन लीडमध्ये तेजस्विनी पंडित आहे, उमेश कामत आहे. तेजस्विनी खूप चांगलं काम करणारी आहे. हो, अप्रतिम काम करते ती. छान काम कर. सिद्धार्थ जाधव आहे. मराठी चित्रपटाची आत्ताची जी स्थिती आहे की प्रोड्युसर भरपूर पैसे पैसे घालतो, परंतु एक आठवड्यापेक्षा जास्त त्याचं आयुष्य राहत नाही चित्रपटाचं. याची जी कारणं आहेत त्यातलं एक प्रमुख कारण हे आहे की एकाच शुक्रवारी 10 फिल्म्स येतात. बरोबर आहे. ह्याच्याविषयी काय करू शकता तुम्ही लोक? कसं आहे माहिती आहे का, ह्या मला म्हणजे जर का वर्षाला 250 आणि 250 चित्रपट रिलीज होणार असतील तर ह्या लोकांनी 52 आठवड्यात करायचं का मला कळत नाही. आणि मला एक प्रचंड राग काय आहे, कदाचित काही लोकांना ते आवडणार नाही, पण काही लोक 2-3 कन्नडयुक्त चित्रपट करतात, ज्यांनी तुम्हाला खरं सांगतो सगळ्यांचं म्हणणं की सध्या मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आहेत, मुळीच नाही आहेत. आपणच आपले मारेकरी आहोत. मी हे 10 वर्षापूर्वीपासून बोललेलो आहे. म्हणजे मला तुम्ही सैराट नंतरचं सुपरहिट फिल्म तशी तर त्या यायची जी होऊ शकते. जर का कसं होतं की एका दिवशी 4-4, 5-5 चित्रपट येणार असतील, कसं शक्य? प्रेक्षकांनी जायचं कुठे, जायचं कुठला बघायला? आणि मला मुळात वाईट का वाटतं ना, काही जे निर्माते सो कॉल्ड निर्माते म्हणजे ज्यांच्याकडे त्यांना मला वाटतं वन टाइम प्रोड्युसर, माझा मुलगा हिरो, माझी मुलगी हिरोईन, हे घे 3 कोटी रुपये, पिक्चर बनव. कसं का लोक जातील पिक्चर बघायला? नाहीच जाणार. आणि दुसरी एक गोष्ट, काही लोक फक्त अनुदानासाठी चित्रपट बनवतात. पण एवढा पैसा घालून 35-40 लाख रुपये अनुदान घेणं म्हणजे अर्थशास्त्रच कळत नाही मला. नाही, काही सगळेच नाही म्हणत मी. नाही, जे कोणी असे आहेत, काही जे नवीन होतकरू दिग्दर्शक सगळे नाहीत, ह्यांना कुठला एक चांगला फायनान्सर प्रोड्युसर बी आला, तुमचा मुलगा हिरो, तुम्ही स्वतः हिरो, तुमची मुलगी हिरोईन, ते सगळं मला माहिती आहे. मी चित्रपट काढतो, मग आपल्याला 40 लाख रुपये अनुदान मिळेल, मग आपण त्याचं एक 3 कोटी रुपये आपण सॅटेलाईट मिळेल आणि मग आपलं थिएटर एवढं चालेल, तुम्हाला 2-3 कोटी फायदा. त्यांना ह्या क्षेत्राची काय माहिती नसते. पण या लोकांमुळेच चित्रपट सृष्टीचं नाव आणखीन खराब होत चाललंय. हो ना. मग ह्याला मार्ग काय नाही. आणि बोलू आपण नंतर केव्हा तरी. मार्ग आहेत. आणि थिएटरची संख्या वाढवणं याकरता तुमच्यासारख्या लोकांनी सतत भांडतोय. थिएटर, माझं तर म्हणणं आहे की जे आपली जी नाट्यगृह आहेत, करेक्ट, तिथे लावा ना. करेक्ट, तिथे स्क्रीनिंगचं हे लावा. जिथे जे आपल्या महाराष्ट्रात जेवढे ST डेपो आहेत ना, ST डेपो, त्या इथे जर का तुम्ही एक 50 सीटरचं 60 सीटचं एक थिएटर चालू केलं ना, बघा कसा व्यवसाय होतो तो. लोक ST असतात. उद्या तुम्ही तिकडे एक छोटासा मॉल केला, खाली एक सुपर मार्केट केलं आणि 50-60 सीटचं थिएटर केलं. हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी जे ST डेपो आहे त्यासमोर फक्त सांगतो, बघा तुम्ही काय होतं ते. करायला खूप गोष्टी आहेत, इच्छाशक्ती हवी. मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण खोपकरांच्यावर बोलतो आहे. कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती दुसरी बाजू. नाही, पण मला सिरियलपेक्षा माझा भर चांगली चांगली नवीन विषय घेऊन नाटकं आणि चांगली चांगली पुनर्जीवित नाटकं मला करायला आवडेल आणि चांगले मराठी दर्जेदार चित्रपट. पुन्हा एकदा सगळ्यांचं दुसरी बाजूमध्ये स्वागत. गप्पा गोष्टी खोपकरांच्या बरोबर. आम्ही आपल्याकडे आता फक्त 12 मिनटं राहिलेली आहेत. मला तुला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मी प्रश्न विचारण्यामध्ये जास्त वेळ घेत नाही. थिएटर मूवमेंट आणि थिएटरला सुद्धा एक ऊर्जा मिळणं, पण थिएटरचे सुद्धा प्रॉब्लेमच आहेत. याकरता काय डोक्यात आहे का? नक्की आहे. मला असं वाटतं की ह्यासाठी मराठी प्रेक्षकांनी देखील तेवढाच पुढाकार घ्यायला हवा.
जेवढी जबाबदारी कलाकारांची, तंत्रज्ञांची, दिग्दर्शनाची, निर्मात्यांची आहे तेवढीच जबाबदारी कलाकारांची देखील आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शहरांमध्ये नाट्यगृह उपलब्ध आहेत, पण त्यांची अवस्था बघाल ना तर म्हणजे काही काही कलाकारांचं ट्रक का आपण इथे काम करतोय. माझं कलेवर प्रेम आहे, मी नाही करणार नाटकं. पण म्हणजे माझं घाणीवर प्रेम नाही, हे बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये मी पण आहे. मी काही थिएटर्समध्ये कामं करणं बंद केलं, आयुष्यभराकरता बंद केलेलं आहे मी. अच्छा. आयुष्यभराकरता मी त्या थिएटर्सच्या पायऱ्या चढत नाही. माझ्या आता त्याच्यात वेळ नको जायला. तुम्ही लोकांनी काय ठरवलेलं आहे? मी आता काय केलं आहे सुरू, मी प्रत्येक महानगरपालिकेच्या अंडर असलेली जी नाट्यगृह आहेत तिथे जातो, त्या अधिकाऱ्यांना भेटतो आहे आणि तिथे काय काय गोष्टी वाईट आहेत, उदाहरणार्थ बाथरूम्स तिकडच्या मेकअप रूम्स, तिकडच्या रिहर्सल रूम्स, तिकडची पाण्याची व्यवस्था तिकडे, खुर्च्या, दरवाजे, लोकांसाठी असलेले टॉयलेट्स, लेडीज चेंजिंग रूम. हो. पण विक्रम काय याच्यामध्ये कसं ना, लोकांच्या थोडी जबाबदारी आहे. लोक सुद्धा तिथे थुकतात, तिथेच नाही, लोक आपल्याकडचे स्वच्छतेपेक्षा अस्वच्छतेवरतीच प्रेम करणारे असे मूर्ख असले तरी सुद्धा ते मूर्खपणा करतात. म्हणून आपण करायचा किंवा गप्प बसायचं हे बरोबर नाही. तुम्ही आता आपलं वाशीचं विष्णुभाई नाट्यगृह बघा, तिथे आमच्या गजानन काळे आणि इतर लोकांनी जाऊन छान त्यांनी निवेदन दिलं. तिकडचे अधिकारी आले, आज तिथे 6 कोटी तरतूद झाली. मी तुम्हाला फोटो दाखवीन. आज ते नाट्यगृह बघा. आणि ह्याच धर्तीवर महाराष्ट्रातले अनेक नाट्यगृह सुधारण्यासाठी, चांगल्या करण्यासाठी येत्या काही, आम्ही आता ऑलरेडी ती प्रोसेस सुरू केलेली आहे. हां, कारण तुम्ही जेव्हा समाजकार्याबद्दल सगळेजण बोलता करता सुद्धा, त्यावेळेला तुम्ही निर्माते म्हणून पाणी आहे का चिखल आहे हे बघण्याकरता उतरला आहात, तर याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं असं मला वाटतं. किती सिरियल्सच्या संदर्भात काय आहे? सिरियल्स तू काहीतरी आंबटगोड, त्याच्यानंतर अरे वेड्या म्हणा वगैरे, तर तिथे किती आत जाण्याचा विचार आहे? माझं मत विचारलंस तर सांगतो. फक्त सिरियल मेकिंगमध्येच पैसे आहेत, बाकी कशात पैसे नाही आहेत बरं का. तुम्हाला ते 24 तास तिकडे घालावे लागतात. हो, ते बरोबर आहे, पण पैसे मिळवायचे असतील तर नाही. कसं आमची कंपनी जेव्हा सिरियल आम्ही करत होतो ना, तेव्हा शालीन ठाकरे त्या बघत होत्या, पण त्या कसं आहे, मला माहिती आहे काय व्हायचं. उद्याचा एपिसोड असेल ना, तो आज शूट व्हायचा. हो, ते म्हणजे हातावरचं पोटच आहे. आणि मग आणि एखादा समज सीन शूट झाल्याच्या नंतर चॅनलमधनं परत मेल यायचा की नाही हा सीन असा, हा सीन असा पाहिजे, परत शूट करा. प्रायव्हेट चॅनलवर काय त्यांचं ते सगळं विचित्रच आहे. ते नाही, ते फारच विचित्र आहे. पण तरीही नाही, पण मला सिरियलपेक्षा माझा भर चांगली नवीन विषय घेऊन नाटकं आणि चांगली पुनर्जीवित नाटकं मला करायला आवडेल, आणि चांगले मराठी दर्जेदार चित्रपट. आणि लवकरच मी एक चांगला मोठा हिंदी चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. तू हिंदी चित्रपट कर, पण तुझं आता हे उत्तर ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तू भलता श्रीमंत झालेला आहे. नाही कुठे श्रीमंत बरंच तू ये रे पैसा, हे चित्रपटाचं तुझं जे नाव आहे ते पैसे कमी आहेत म्हणून वाट बघतो ना. ये रे पैसा एकदम ह्या व्यवसायाकडे येण्यापूर्वी तुझं लग्न झालं का नंतर झालं किंवा काय? हो, कारण या व्यवसायात येणाऱ्यांच्या बरोबर लग्न करायला कोणी तयार होत नाही. नाही, याच्या येण्यापूर्वी माझं लग्न झालं. बरोबर. मी फक्त हॉटेल नाही, मी हॉटेल ह्याचं माझं आर्यन आमची टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी पण होती. हो का? तिथे माझी जी आता पत्नी आहे स्वाती, तिथे तिची ओळख झाली. त्यामुळे ह्या क्षेत्राच्या येण्याआधी माझं लग्न झालं आहे. पण माझा मुलगा काम करतो. म्हणजे जर का तुम्ही बँजो हिंदी चित्रपट बघितला असेल, नाही मी नाही, त्याच्यामध्ये रितेश देशमुख त्यांनी एक चांगला रोल केला आहे, आणि तो मराठीमध्ये देखील ते श्रीतरी काम केलं आहे. तुझं जे एक सामाजिक काम आहे, बांधिलकी आपण म्हणू त्याला, काही नाव काही द्या, एक समाजाचं भान ठेवून तू काम करतोस असं मी ऐकलेलं आहे. मध्ये मी असंही ऐकलं की एका छोट्या 6 महिन्याच्या बाळाच्या संदर्भात तू काहीतरी फार धावपळ केलीस. तेवढा किस्सा मला सांगशील तर तो आमच्या प्रेक्षकांना कळेल.
आणि त्यांना हे कळेल की इथे येऊन गप्पा गोष्टी करणारे नुसतेच प्रकाशामध्ये येऊन बसलेले नसतात, ते अशा गोष्टी करत असतात. त्याबद्दल खरं म्हणजे मला हा मुद्दा सांगायचा नव्हता की मी कधी याच्या आधी मीडियामध्ये बोललो देखील नाही आहे. पण त्याला म्हणतात एक दीड वर्ष झालं त्याला. अरे पण हे बोललं पाहिजे. आम्ही लोकांचं आपल्याबद्दल फार गैरसमज असतात की हे काय गाड्यामधून फिरतात, अरे यांना काय नाही, यांना बरंच काही आहे, इथलं भान आहे. तर ते सांग मला. माझे एक मित्र आहेत श्रीरंग खरे म्हणून, जे न्यूज चॅनलला रिपोर्टर आहेत. त्यांनी मला एक मेसेज फॉरवर्ड केला होता 1.5 वर्षापूर्वी की असं एक 6 दिवसाचा बाळ आहे ज्याचं हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे. 6 दिवसाचं. आणि जे वाडिया हॉस्पिटलला आहे, पण वाडिया हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन करण्याची हे नाही आहे, तिथे त्या सुविधा नाही आहेत, त्याचे डॉक्टर्स नाही आहेत तिथे. तर मी तो त्या ठिकाणी नंबर होता त्या वडिलांचा, काय मला वाटतं सावंत म्हणून कधी आणणं होतं त्यांचं. तर मी त्यांना फोन केला की खरं आहे खोटं, कारण असे अनेक मेसेज फिरत असतात. तर त्यांनी सांगितलं की हो सर, मी आणि माझ्या पत्नी आम्ही गेले. पर ते जेवले देखील नव्हते काही दिवस, ते हॉस्पिटललाच बिचारे बसून होते. तर मी म्हटलं तुम्ही एक काम करा, मी हॉस्पिटलला पोचतो आहे. मी आमच्या संतोष दुरी मित्रात म्हणजे त्यांना फोन केला, म्हटलं ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचा. माझ्या सहकाऱ्यांना फोन केला, हॉस्पिटलला पोहोचलो. तिकडच्या डॉक्टर्सशी बोललो. त्यांनी सांगितले की हे ऑपरेशन 5 तासाच्या आत व्हायला पाहिजे, नाहीतर मग हे बाळ काही जगणार नाही. म्हणजे हे ऑपरेशन कुठे करू शकतो? मराठा मंदिरच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे. बरं. आणि एक माझं नाव आता लक्षात नाही, ठीक आहे. तिथे ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, तिथे ते ऑपरेशन होऊ शकतं. तिथे डॉक्टर आहेत, डॉक्टर जोशी म्हणून. म्हटलं बरं. मी माझ्या पोलीस सहकाऱ्यांना फोन केला, त्यांना म्हटलं की मला ताबडतोब तुम्ही अशा सुविधा द्या. मी माझ्या रिस्कवर ते म्हटलं बाळाचं म्हटलं काय होईल ते आपण घेऊन जाऊया. ती कार्डियॅक आणि ती ॲम्ब्युलन्स आम्ही मागवली. तिकडनं त्यांना त्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं. तिकडे शिफ्ट केल्याच्या नंतर तिथे सगळे लोक तयार होते. तिथे त्या बाळाला आपण वरती जाऊन गेलं. डॉक्टरनी तिकडे त्याचं सक्सेसफुल ऑपरेशन केलं. साधारणतः 25 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये ते बाळाला ठेवावं लागलं तिकडे. वोकाड हॉस्पिटल. आणि मी खरंच त्या वोकाडच्या स्टाफचे मी आभार मानीन. आणि आज ते म्हणजे त्या बाळानंतर डिस्चार्ज मिळालं. ते बाळ गावी गेलं. आणि नंतर त्याच्या फक्त मला एक गोष्ट खूप मला म्हणजे स्वतःबद्दल आपल्याला जेव्हा बरं वाटतं ना, तो एक क्षण असा होता की त्या बाळाच्या आईचा मला फोन आला होता की अशा दिवशी त्याचं बारसं आहे आणि तुम्ही आल्याशिवाय मी काय बारसं करणार नाही म्हणून. आणि मला वाटतं बरं नव्हतं असंच होतं. आणि नंतर मला कळलं की त्या बाळाचं नाव अमेय असं ठेवलं. म्हणजे मला खरंच तेव्हा मी खूप भारावून. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू त्याला आयुष्य बहाल केलंस. गुड. नाही, मी फक्त निमित्त मात्र होतो. मी तुझा हा जो पुढचा प्रवास आहे जो खूप मिश्र आहे, म्हणजे एका बाजूला हॉटेलिंगचा व्यवसाय, दुसऱ्या बाजूला ट्रॅव्हलिंग, तिसऱ्या बाजूला थिएटर, चौथ्या बाजूला सिरियल, 5व्या बाजूला फिल्म्स, 6व्या बाजूला सामाजिक कार्य, एवढ्या विविध गोष्टी तू तरुण माणसा करतो आहेस. आणि तुला तुझ्या सगळ्या साथीदारांची जोड आहे. तुझ्या ज्या राजकीय पक्षाशी तू बांधील आहेस त्या राजकीय पक्षातलेही लोक तुला काही मदत करत असतील. आर्थिक नसेल पण वैचारिक असेल, काहीतरी असेल, फिजिकल असेल. तर तुला मी तुझ्या सगळ्या पुढच्या या प्रवासामध्ये शुभेच्छा देतो. आणि तू आज गडबडीत आहेस मला माहिती आहे, ते तू काही बोललं नाहीस. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता तुला पुढे आणखीन यश मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. उठू नकोस, अजून झालेलं नाही आहे. तुला ह्या दूरदर्शनचा जो हा आत्ताचा अनुभव आहे तू घेतोयस, त्याबद्दल तुला काय वाटतं? हे तुझ्या अक्षरात एक 4 ओळीमध्ये मला तू लिहायचं आहे ह्याच्यामध्ये. मग तुझा एक फोटो मी ह्याच्यावर चिकटवणार आहे आणि नंतर आपला हा कार्यक्रम पण ताजी मला एक गोष्ट सांगायला जास्ती आवडेल. सांग. आज दूरदर्शनला येण्याचं माझं मी दुसऱ्यांदा येतोय. बरं. मी शाळेमध्ये असताना आमच्या शाळेतनं म्हणजे शाळेतनं गणेशजी की महिमा हा कार्यक्रम इथे आम्ही बालकलाकार इकडे तेव्हा आलो होतो. मी काम केलं इकडे. बरं. आणि त्यानंतर आज दुसऱ्यांदा मेकअप लावला आहे. अच्छा. गणेश महिमा त्याकरता आलो होतास आणि नंतर आत्ता येतो. आत्ता ह्याच्यावरती तुझा आजचा ह्या जो आपला इंटरव्ह्यू आहे, ह्या कार्यक्रम आहे, याविषयी तुला काय वाटतं? हे इथे 4 ओळीत तू
नमस्कार, मी पद्मजा कुलकर्णी, भारूड सम्राज्ञी. मी 75व्या वर्षी भारुडं करते आणि आता तुम्ही दुसरी बाजू बघायला विसरू नका हं. फक्त सह्याद्री वाहिनीवर.